मिळून एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि सामान्य शेतकऱ्यांची मागणी होती की आम्हाला कर्जमाफी झाली. गेली कर्जमाफी 2019 ला झाली होती महाविकास आघाडीच्या काळामध्ये. त्यानंतर गेले 6 वर्ष सोयाबीनचा भाव असेल, कपाशीचा भाव असेल, कुठलेही पीक तुम्ही घ्या, त्या पिकाला शेतकऱ्याला भाव मिळालेला नाही. खर्च वाढत चालले, खताचा खर्च वाढलाय, पेट्रोल डिझेल या सगळ्या किमतीमध्ये वाढ होती. पण ज्या पद्धतीचा हमी भाव शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तो मिळत नसल्यामुळे गेल्या 6 वर्षात शेतकरी अडचणीत आला होता. म्हणून शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला कर्ज भरता येत नाही, आम्हाला कर्जमाफी मिळाली पाहिजे. मग रोष मोठ्या प्रमाणात वाढत होता. सर्व शेतकरी नेते रस्त्यावर होते. अनेक आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा सहभाग घेतला होता. आणि मग तिथे गेल्यानंतर रोष वाढल्यानंतर मग कुठेतरी सरकारला मागणी मान्य करावी लागली. मान्य करत असताना जून महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफी करू असं सरकारने सांगितलं. आणि त्यात आता जून महिना आला, 2 जूनला GR काढण्यात आला. आम्ही अभिनंदन केलं सरकारचं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या महत्वपूर्ण योजनेसाठी दिलं, त्यासाठी सुद्धा अभिनंदन केलं. पण जेव्हा आम्ही पूर्ण GR वाचला, त्यातल्या अटी वाचल्या, त्यातून एक मात्र आम्हाला कळालं की 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि मग एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव तुम्ही देत असताना जर 70% शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल, कुठेतरी नावाचा पण अवमान हे सरकार तिथं करतंय असं आमचं मत होतं. याच्यामध्ये 2 प्रामुख्याने अटी आहेत. एक अट म्हणजे 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला त्या शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार. आणि मग ज्याचं समजा OTS मध्ये केलं, ज्याचं 50,000पेक्षा जास्त आज कर्ज थकीत असेल तर त्यांना वरचे पैसे भरावे लागतील आणि 50,000च मदत होणार. तर आज 2 लाख जर थकीत असेल व्याज धरून तर त्याला 1.5 लाख भरायचे, मग 50,000ची कर्जमाफी मिळणार. त्यामुळे ही अट 2019 काढावी, 50,000ची मर्यादा काढावी, सरसकट 2 लाखाची मदत जसं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दिली गेली होती ती दिली जावी अशी आमच्या सगळ्यांची आणि शेतकरी संघटनेची पण आणि शेतकरी नेत्यांची पण हीच मागणी आहे. याला जोडून दुसरी मागणी जी आहे, जे रेग्युलर असणारे शेतकरी आहेत, सहसा ते 14 ते 15 लाखाच्या आसपास शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यांना 50,000ची कर्जमाफी नाही तर प्रोत्साहनपर जी मदत तुम्ही देत आहात ती वाढून 1 लाखापर्यंत करावी. आणि त्यांच्या मध्ये सुद्धा एक अट टाकण्यात आलेली आहे. ती अट काय तर 25, 26 आणि 26, 27 या 2 वर्षामध्ये सुद्धा कर्ज हे थकीत नसावं. आता 26, 27 अजून वर्ष संपलं नाही, जून 2027 ला संपणार आहे. म्हणजे सरकार त्या लोकांना सांगते वर्षभर थांबा मग तुमची आम्ही कर्जमाफी करू. 2017 तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस महायुतीने एक कर्जमाफी केली होती 35,000 कोटीची. पण शेतकऱ्याच्या हातामध्ये किती हजार कोटी मिळाले तर 18,000 कोटी मिळाले. मग वरचे पैसे गेले कुठं? त्यावेळेस सुद्धा सरकारने अटी टाकल्या होत्या. शेतकऱ्याला कर्जमाफी न देता कुटुंबाला कर्जमाफी दिली होती. आणि त्यात दुसरं जे काही महत्वाचा मुद्दा म्हणजे रेग्युलर शेतकऱ्याला 50,000 कर्जमाफी देऊ असं सरकारने सांगितलं. दुर्दैवाने ती कर्जमाफी आतापर्यंत मिळाली नव्हती. अधिवेशनात 2017चे जे रेग्युलर असणारे शेतकरी म्हणजे 5,000 कोटी प्रलंबित अधिवेशनात 2दा आम्ही हा मुद्दा मांडला, आंदोलन केलं. आणि पवित्र भूमी पंढरपूरला जेव्हा आम्ही आंदोलनाला बसत होतो तेव्हा या 2 अटी काढाव्यात आणि 17 मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला जी अजूनपर्यंत कर्जमाफी मिळाली नाही ती मिळावी, रेग्युलर असणाऱ्या शेतकरी अशी आपली मागणी होती. शेतकरी एकजुटीचा कुठेतरी धास्ती या सरकारने घेतल्यानंतर तिथं ती 17ची जी कर्जमाफी आहे रेग्युलर ती त्यांनी मान्य करून कॅबिनेटमध्ये पास केलं आणि 5,000 कोटीच्या ऐवजी 1400 कोटीचं प्रोव्हिजन तिथं झालेलं आहे. पण मग आम्ही पंढरपूरला जेव्हा बसलो आमची अपेक्षा होती की सरकार कुठेतरी या शेतकऱ्याचा रोष जो वाढत चाललेला आहे तर त्याला कुठेतरी नरमेल आणि आम्ही केलेल्या मागण्या ऐकेल. अनेक शेतकरी मोठे नेते तिथे आले, त्यांचं मी आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीने. आणि तिथे आल्यानंतर मग सरकारकडनं महाजन साहेब जे आले होते त्यांनी त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, तो सुद्धा मीडिया समोर दिला. मीडिया समोर मुख्यमंत्री साहेबांशी त्यांचं बोलणं झालं आणि त्याच्यात ते बोलत असताना सांगितलं की 22 तारखेच्या आधी तिथं आम्ही तुमच्याबरोबर बैठक करू. आम्ही म्हणलं आमच्याबरोबर बैठक फक्त करू नका, कारण हे राजकीय भूमिका आमची नाहीये. याच्यात आमच्या पक्षातले नेते घ्या, शशिकांत शिंदे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते घ्या, काँग्रेसचे नेते घ्या आणि त्याच्याबरोबर राजू शेट्टी साहेबांना घ्या,
त्याचबरोबर अजित नवले साहेबांना तुम्ही घ्या, जे बुलढाण्यामध्ये आपले तुपकर भाऊ जे आंदोलनात त्यावेळेस बसले होते त्यांना तुम्ही घ्या, बच्चू कडूंना घ्या आणि इतरही सर्व जे शेतकरी नेते त्यांना घ्या. आम्हाला यात राजकारण करायचं, फक्त मार्ग निघला पाहिजे. हो बोललं गेलं, पण दुर्दैव असं 22 पर्यंत कुठे निर्णय झाला नाही, चर्चा सुद्धा झाली नाही. अजूनपर्यंत त्यांच्याकडनं संदेश आलेला नाही. याच्यात राजकारण होऊ नये अशी आमची भूमिका होती. सरकारने त्या पवित्र भूमीमध्ये शब्द दिला, आम्ही विश्वास ठेवून आमचं आंदोलन मागे घेतलं. पण 22 पर्यंत जर त्यांनी बोलावलंच नसेल, चर्चाच झाली नसेल आणि तसं हे जर पुढे जाणार असेल तर हे आम्हाला पटणारं नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे, सर्वांनी निर्णय घेतलेला आहे. हे शेतकरी आंदोलन आहे, रोहित पवार फक्त एकट्याचं आंदोलन नाही, सगळ्यांचं आंदोलन आहे. 29 तारखेला मराठवाड्यासाठी एक फार मोठं आंदोलन शेतकरी उभं करणार आहेत. आपल्या संभाजीनगरमध्ये, पण ते जागा कुठली, केम्ब्रिज चौकामध्ये सकाळी 10:30 वाजता हजारो शेतकरी तिथे येतील. त्यावेळेस अधिवेशन सुरू झालेलं असेल. तिकडे मुंबईत अधिवेशन असेल आणि इकडे आमचं शेतकरी आंदोलन असणार आहे. त्याच्यामध्ये काँग्रेसचे नेते येत आहेत, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले नेते येत आहेत, शेतकरी नेते येत आहेत, सर्व पक्ष मिळून आणि संघटना मिळून ते आंदोलन तिथं आपण करत आहोत. मोठं आंदोलन असणार आहे. इथं आंदोलन, तिथं अधिवेशन, आणि काही झालं तरी अधिवेशनामध्ये शब्द जोपर्यंत दिला जाईल तोपर्यंत आम्ही त्या रस्त्यावरनं उठणार नाही. अन्नत्याग आंदोलन नसून हे रस्त्यावरची लढाई आहे, रस्त्यावरचं आंदोलन आहे. त्यामुळे 29 तारखेला मोठ्या संख्येने लोकांनी यावं. या अनुषंगाने आम्ही जिल्ह्यामध्ये जाऊन, विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन आम्ही बैठका घेतोय. धाराशिवची बैठक झाली, संत लातूरची बैठक झाली, नांदेडची बैठक झाली, सकाळी हिंगोलीची बैठक झाली आणि आज इथं आपण परभणीमध्ये बैठक घेत आहोत. जालन्याचे लोक आताच फोन करतात, तिथेही बैठक आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरची बैठक आहे. छोटासा उदाहरण आपल्याला सांगतो, कशा पद्धतीने अटीतटी टाकल्या जातात. गेल्या वर्षी आपल्या या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं होतं. आपल्यालाही माहिती असेल की लाखो हेक्टर म्हणजे 4.94 लाख हेक्टरचं नुकसान झालं होतं. अपेक्षा शेतकऱ्यांची होती की जे सरकारने जाहीर केलं होतं त्या अनुषंगाने विमा कंपनीकडनं आणि सरकारकडनं आपल्या या जिल्ह्यासाठी 1800 कोटी रुपये येतील असा अंदाज होता. एवढं मोठं नुकसान झालं होतं. पण आले किती, तर आता तुम्ही बघा, खरीप 2023 मध्ये जेव्हा कर्जमाफीची याची कर्ज विम्याची योजना होती, पीक विम्याची, आणि त्यावेळेस 4 ट्रिगर होते, तेव्हा आपल्या जिल्ह्याला 2023 ला 420 कोटी मिळाले. खरीप 2024 ला 501 कोटी रुपये मिळाले. आणि जेव्हा हे ट्रिगर काढले, जे आम्ही अधिवेशनात बोलत होतो काढू नका, जेव्हा पाऊस अतिवृष्टी झाली होती तेव्हा बोललो होतो काढू नका, त्याचं नुकसान होईल, तेव्हा आपल्या या जिल्ह्यामध्ये फक्त विमा कंपनीकडनं किती रुपये आले, तर 145 कोटी रुपये आले. खरं तर किती मदत सरकारकडनं आणि या विमा कंपनीकडनं मिळायला पाहिजे होती, ती होती 1800 कोटी रुपये. त्यामुळे या आंदोलनामध्ये अजून एक मुद्दा आम्ही घेतलेला आहे की 40चे ट्रिगर पूर्वीसारखे हे लागू करावेत आणि 1 रुपयामध्ये विमा आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी द्यावा, अशा विविध मागण्या घेऊन आम्ही ते आंदोलन करणार आहोत. बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून इतर मागण्या आमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत. जसं शक्तीपीठ मार्ग हा नको, ही मागणी त्याच्यामध्ये आहे आणि बरेच इतर विषय ते आम्ही हळूहळू टप्प्याटप्प्याने सरकारच्या पुढे तिथे मांडणार आहोत. धन्यवाद. आवाज दाबला जातो असं 100% दाबला जातोय. आता अधिवेशनामध्ये सुद्धा तुमच्यात मी आता आहे. आता यावेळेस अधिवेशनामध्ये आमचे नेते विषय मांडतायत. आता हा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मांडला गेला होता, पण त्याला उत्तर जे आलं कृषी मंत्र्यांकडनं आणि कोऑपरेटिव्ह मिनिस्टरकडनं अतिशय थातूर मातूर आलं आणि त्या दोघांचं मत होतं निर्णय घेणारा मुख्यमंत्री आहे. मग मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतोय की बाबांनो, शेतकऱ्याचं आहे का, 36 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बाजूने करा. आम्ही बोलतोय आमच्यावर कारवाई होते. आता 29 ला शेतकरी आक्रमक होणार आहे, कारण शेवटी शेतकऱ्याला कळलंय की हे सरकार गुपचूप आपली ही योजना आणली असं बोलून पुढे जाणार होती. मात्र याच्यात खूप मोठं नुकसान शेतकऱ्याचं होणार आहे, शेतकऱ्यांना कळलेलं आहे. त्यामुळे 29चं आंदोलन मोठं होईल. काय कारवाई करायची करा. त्या दिवशी निर्णय नाही घेतला तर आमचं आंदोलन कदाचित पुढे जाऊन जेल भरो आंदोलन सुद्धा होऊ शकतं. सरकार त्याला सुद्धा पूर्ण वापरलं जात नाही. बँका त्याला टाळा जिल्ह्याच्या बँकांनी 25% सुद्धा दिलेले नाही. हे बघा, आपल्या या जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर 1,77,000 कर्ज जे क्रॉप लोन अकाउंट आहे, शेतकरी आहे, आणि त्याच्यात आपली जी जिल्हा बँक आहे त्याच्यात फक्त 23% पैसे त्यांना तिथे दिले आहेत. बाकी सगळे हे नॅशनलाइज बँक आहे.
झालं असं की एका महत्वपूर्ण बैठकीमध्ये ज्याच्यात मुख्यमंत्री होते, कृषी मंत्री होते, अधिकारी होते आणि सर्व प्रमुख बँकेचे व्यक्ती होते, त्या चर्चेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तंबी दिली कोणाला, बँकेंना, की सिबिल ज्याचं खराब असेल त्याच्यासाठी तुम्ही थांबू नका, त्याला लोन द्या. पण हे झाली चर्चा. पण चर्चा झाल्यानंतर जेव्हा आपण जमिनीवर आलो, लोकात गेलो, लोक जेव्हा बँकेत गेले तेव्हा बँकेने त्यांना उभं केलं नाही, अशी आजची परिस्थिती आहे. आता 65 लाख शेतकरी पूर्वी कर्ज घेत होते, तो आकडा बघता बघता 43 लाखावर तिथं आलेला आहे. त्यामुळे हा आकडा कमी होतोय. त्याचा अर्थ शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही हे तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि मग शेतकरी पैसे कुठून घेतोय, तर शेतकरी 5% महिना अशा पद्धतीने दुर्दैवाने तिथं आता कर्ज घेत चाललेलं आहे, अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे हे सगळे मुद्दे महत्वाचे. बँकिंग सिस्टमवर त्रास होणार नाही, कारण मुख्यमंत्री साहेब एका बाजूला बोलतात की कर्जमाफी दिली सरसकट, तर बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल. आणि दुसऱ्याच बाजूला त्याच मुलाखतीमध्ये मोदी साहेबांची प्रशंसा करताना मुख्यमंत्री साहेब बोलतात की इतकी आर्थिक ताकद आपल्या देशाची आहे की 210 लाख कोटी रुपयाचं कर्ज आपल्या देशावर, या राज्यावर 10 लाख कोटीचं आहे. एका चुटकीत आपण ते देऊ शकतो, नाही तर भरून टाकू शकतो. 35,000 कोटीने काय होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे सरकार आहे इलेक्शनच्या आधी वेगळ्या पद्धतीने वागतं, आश्वासन देतं, इलेक्शन गेल्यानंतर संपल्यानंतर ते वेगळे. लाडक्या बहिणीमध्ये सुद्धा 91 लाख महिलांचं नावं कमी केलेलं आपण सगळ्यांनी बघितलेले आहे. शेतकरी पूर्णतः दाबल्याचं दिसून येते, कारण सुरुवातीच्या काळामध्ये काही लोकांना ताब्यात घेतलं, मात्र त्यामध्ये कारवाई काय झाली हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. काय वाटतं? 2024 ला पहिल्यांदा नीटचा पेपर फुटला, तिथे असणारा जो अधिकारी प्रमुख होता, पेपर फुटून सुद्धा त्याला बढती दिली, एका राज्याचा चीफ सेक्रेटरी म्हणून त्यांना तिथं पाठवण्यात आलं. आणि तसं बक्षीस दिल्यामुळेच कुठेतरी तिथं जी सिस्टम बसली होती चोरी करायची ती तशीच राहिली. 2026 ला परत एकदा पेपर फुटला, लोकांतून रोष निर्माण झाला. 26 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे फक्त विद्यार्थी 26 लाख, पालक वेगळे, नातेवाईक वेगळे, मित्रपरिवार वेगळा. म्हणजे हा आकडा तसा बघितला तर भारतामध्ये 5 कोटीच्या पुढे गेला. त्यामुळे सरकार घाबरलं आणि त्याच्यात कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा हा मुद्दा उचलला होता. आणि सरकार घाबरल्यानंतर कुठंतरी दिखावा करण्यासाठी सीबीआय ला आणण्यात आलं. इकडे छापा टाक, तिकडे छापा टाक, हे कर, त्याला उचल, त्याला उचल. आणि जसं लोक विसरले असं त्यांना वाटलं, मीडियातून हा प्रश्न निघाला, सीबीआय झोपलं, सरकारी झोपलं आणि कुठंच तिथं कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे जी कुठली कारवाई झाली ती फक्त दिखावा करण्यासाठी झाली. ज्या लोकांना ताब्यात घेतलं पुढच्या काही महिन्यांमध्ये त्यांना सोडलं जाईल. जे लोक आत आहेत त्यांचे अजून सुद्धा क्लासेस बाहेर चालू आहेत, हे खरं तर दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल. असं ऐकण्यात येते, त्याच्यामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेऊन त्यांना बाजूला काढण्यात यावं असं वाटतंय का? त्यांना बाजूला 100% काढावंच लागेल. आमच्या सगळ्यांची मागणी आहे, लोकांची मागणी, विद्यार्थ्यांची मागणी, त्यांना बाजूला काढलंच गेलं पाहिजे. पण याच्यात मला असं वाटतं महाराष्ट्राच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एक फार मोठा नेता जो भाजपमध्ये आहे, त्यांना केंद्रात एक फार मोठं कदाचित फायनान्स मिनिस्ट्री पद हे दिलं जाऊ शकतं. आणि महाराष्ट्रामध्ये एक असा नेता आहे ज्याच्याकडे एक छोटं पद आहे, जो एक मंत्री आहे, त्या मंत्र्याला एक फार मोठं पद या महाराष्ट्रामध्ये दिलं जाईल. त्यामुळे अशा अनुषंगाने बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या जातील. आणि हे 6 खासदार जे उलटी मारून पैसे घेऊन सत्तेत गेलेले आहेत, त्याच्यातल्या एखाद्या व्यक्तीला कदाचित मंत्रिपद हे मिळू शकतं, अशी सुद्धा आज चर्चा आहे. ऑपरेशन टायगरमध्ये 6 खासदार त्यांच्याकडे गेले, त्यानंतर 14 आमदारांनी भेट घेतली. तुमचे सुद्धा खासदार त्यांच्या संपर्कात असल्याच्यामध्ये मोदी बातम्या येतात. शिव्या देत असेल कोणालाही या भारतात, या महाराष्ट्रामध्ये आपण ते सहन करू शकत नाही. आणि कुठलंही असं स्टेटमेंट जे खालच्या पातळीवर असेल त्याचा निषेधच आम्ही सर्वजण करतो. पत्रकार हे लोकशाही टिकवण्यासाठी फार महत्वाचा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांबद्दल जर अजून वेगळ्या पद्धतीचं धमकी देणं हे कुठेही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी एक्सेप्ट केलं जाणार नाही. आम्ही राजकारणामध्ये असताना नाही तर कुणी नीट बोलणं, तारतम्य पाळणं हे फार महत्वाचं असतं. त्यांच्याकडनं कुठेतरी रागात का होईना पण चुकीचं स्टेटमेंट गेलं त्याचा निषेध करतोच. पण त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असेल तर अजून तो विषय किती वाढवायचा हाही खरं तर प्रश्न आहे. आता गड या विषयावर आमचं मत आहे की त्याच्यावर चर्चा झाली, सगळ्या समाजाला विश्वासात घेतलं पाहिजे, अधिवेशनात चर्चा झाली पाहिजे, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. पण होतंय असं चर्चा अधिवेशनात कुठंच होताना दिसत नाही. त्याच्याच बरोबर विरोधी पक्षातल्या आमदारांना बोलून चर्चा करून मार्ग काढणं फार महत्वाचं, पण तसं कुठंच नाही. आपलं नुसतंच चर्चा वेगळ्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोनातून तिथं होते. म्हणजे समाजामध्ये अजून वेगळ्या लेवलला जाऊन तेढ निर्माचा कार्यक्रम
हा भाजपकडनं केला जातोय. भाजपला एवढंच जमतं फोडाफोडीचं राजकारण, कधी जुडण्याचं जोडण्याचं राजकारण, नाही तर माणुसकीचं राजकारण त्यांना समजत नाही असं आम्हाला खताचे वाटतं. रेट एवढे वाढले, खतावर कोणीच बोलत नाही सध्याला. बघा, खताचे रेट 100% तिथं वाढलेले आहेत. लिंकिंगचा विषय आहे. तुम्ही युरिया स्वस्त असल्यामुळे तिथं घेता, पण त्याला लिंकिंग केलं जातं. त्याच्याच बरोबर तुम्ही जेव्हा आता प्लास्टिकचं कुठलाही वस्तू घ्यायला गेला, ड्रीप असू द्या नाही तर मल्चिंग पेपर, त्याच्या किमती तिथं वाढल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सगळ्याच्याच किमती तिथं वाढल्या. शिक्षणाची फी वाढली, शिक्षणाला साहित्य लागतं त्याची किंमत वाढलेली आहे, पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, ट्रॅक्टरची किंमत वाढली, सगळ्याच गोष्टीची किंमत वाढली. त्यामुळे किंमत वाढतच चाललेली आहे. पण शेतकऱ्याला ज्या पद्धतीने हमी भाव मिळाला पाहिजे, नाहीतर हमी भाव वाढीव मिळाला पाहिजे, तो मात्र तिथं मिळत नसल्यामुळे आज शेतकरी अडचणीत आलेला आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की शेतकऱ्याला आज खऱ्या अर्थाने मदत करण्याची जरूरत आहे.